नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत तुमचं या लाईव्ह सत्रामध्ये. आज आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत, ते म्हणजे उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्यय तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण उभयान्वयी अव्ययाचे प्रकार विचारतात. त्याचबरोबर उभयान्वयी अव्ययावरती आधारित असणारी वाक्य प्रकार देखील आहेत. तर उभयान्वयी अव्यय प्रकार ओळखा हा एक भाग तर असेल, आणि त्याचबरोबर या उभयान्वयी अव्ययाच्या प्रकारांवर आधारित असणारे वाक्य प्रकार, वाक्यांचे प्रकार, म्हणजे ते रचनेवरून वाक्य प्रकार होतात, ते आपल्याला या प्रकरणामध्ये बघणार आहोत आपण. याच्यापूर्वी आपण क्रियापद पाहिलं होतं, आणि या क्रियापदामध्ये आपण अर्थावरून पडणारे जे प्रकार आहेत वाक्याचे ते आपण पाहिले होते. म्हणजे बघा, स्वार्थी वाक्य, मग तुमचं आज्ञार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य वगैरे तो भाग आपण पाहिला. आता इथे जे आख्यातार्थावर आधारित असणारे वाक्य प्रकार ते अर्थावरून पडणारे प्रकार आहेत, आणि इथे रचनेवरून पडणारे प्रकार जे आहेत ते या तुमच्या उभयान्वयी अव्ययावर आधारित आहेत. म्हणजे रचनेवरून पडणारे प्रकार म्हणजे कोणते, तर ते त्याच्यामध्ये तुमचं संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य येतं. म्हणजे रचनेवरून पडणारे जे 3 प्रकार आहेत, केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य, त्यातील संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य जे आहे ते या उभयान्वयी अव्ययावर आधारित आहे. कसं ते आपण पाहूया. म्हणजे आपण इंग्रजीमध्ये त्याला सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतो. तर ते वाक्य प्रकार सुद्धा ह्या एकाच प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे आपलं हे एक प्रकरण झालं की त्याच्यामधून तुम्हाला परीक्षेचे 2 घटक मिळणार आहेत. एक तर उभयान्वयी अव्यय आणि त्याचे प्रकार, आणि त्याचबरोबर इथे आपण वाक्याचे प्रकार जे आहेत ते वाक्याचे रचनेवरून पडणारे विविध प्रकार ते देखील आज आपण पाहणार आहोत. म्हणजे एकाच आपल्या या तासिकेमध्ये हे तुमचे दोन्ही घटक जे आहेत ते दोन्ही घटक पूर्ण होतील. ठीक आहे. आता बघा, उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण सुरुवातीलाच अगदी पहिल्या लेक्चरमध्येच शब्दांच्या 8 जाती पाहिल्या, आणि त्याच्यामध्ये उभयान्वयी अव्ययाची जी संकल्पना आहे ती तुमची क्लिअर झालेली आहे. उभय म्हणजे 2, अव्यय जोडणारं, 2 शब्दांना जोडणारं किंवा 2 वाक्यांना जोडणारं जे असतं ते उभयान्वयी अव्यय. बरोबर. म्हणजे आपण समजा असं वाक्य घेतलं की राम व लक्ष्मण वनात गेले, याच्यामध्ये व हे उभयान्वयी अव्यय आहे किंवा ते 2 वाक्यांना जोडलं जातं. मी संध्याकाळी घरी असतो किंवा बागेत फिरायला जातो. मग घरी असतो हे एक वाक्य आणि बागेत फिरायला जातो हे दुसरं वाक्य. ते 2 वाक्य किंवाने जोडली जातात, त्यामुळे त्याचे किंवा हे सुद्धा तुमचं झालं उभयान्वयी अव्यय. म्हणजे उभयान्वयी अव्यय एक तर 2 वाक्यांना जोडतं किंवा 2 तुमच्या शब्दांना जोडतं. तर आता या उभयान्वयी अव्ययाचे विविध प्रकार आहेत, त्यात आपण प्रकारांकडे वळूया. आता बघा, उभयान्वयी अव्ययांचे प्रकार. या प्रकारांकडे आता हे उभयान्वयी अव्यय जे आहे त्या उभयान्वयी अव्ययाचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक इथे आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, आणि मग त्याचे आपण 4 प्रकार पाहणार आहोत. इथे जे तुम्हाला दिसत आहेत ते समुच्चय, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम असे 4 प्रकार. आणि पुढे आपण बघणार आहोत त्याचा दुसरा मुख्य प्रकार गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. त्याच्यामध्ये उद्देशबोधक, कारणबोधक, स्वरूपबोधक आणि संकेतबोधक असं येतं. असे पहिला मुख्य प्रकार प्रधानत्व सूचक, आणि त्याचे हे 4 उपप्रकार. तर ते पहिले 4 प्रकार आपण समजून घेऊया. अत्यंत महत्वाचं हे प्रकरण आहे. आता इथे बघा, उभयान्वयी अव्ययाचे हे जे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय त्याला का म्हटलं जातं, कारण त्याच्यामध्ये येणारी जी दोन्ही वाक्य असतात ती दोन्ही वाक्य प्रधान असतात, मुख्य असतात, म्हणून त्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात. आणि हे जे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे त्यांनी जी उभयान्वयी अव्यय जोडून जी 2 वाक्य जी जोडली जातात या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी, त्यांना संयुक्त वाक्य असं म्हणायचं. म्हणजे आता आपण इथे त्याचे 4 प्रकार पाहणार आहोत, आणि ह्या 4 प्रकारातली जी वाक्य असतील, वाक्य
ती वाक्य संयुक्त वाक्य असणार. म्हणजे आता आपण जे रचनेवरून पडणारे जे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत 3. त्याच्यापैकी संयुक्त वाक्य जी आहेत ती संयुक्त वाक्य या 4 प्रकारांमध्ये बसतात. आता हे आधी 4 प्रकार कोणते ते आता आपण समजून घेऊया. आता इथे बघा, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, त्याचा पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असं आहे. मग आता या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये इथे जर तुम्ही पाहिलं तर आणि, व, आणखी, शिवाय आणि नी हे शब्द येतात. आता समुच्चय होणं याचा अर्थ काय बघा, सिंपल साधा अर्थ एकत्र येणं. मी समुच्चय केला, मी तिकिटांचा समुच्चय केला, किंवा मी काही गारगोट्यांचा समुच्चय केला, किंवा मी काही पुस्तकांचा समुच्चय एकत्र आणलंय ना, असं आहे ते. मग इथे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय त्याच्यामध्ये काय असतं, त्या 2 गोष्टींचा त्याच्यामध्ये समुच्चय झालेला असतो, एकत्रीकरण झालेलं असतं. आणि त्याची येणारी जी अव्यय आहे ती आणि, व, आणखी, शिवाय आणि नी. हे नी म्हणजेच आणि, तो आणीचा शॉर्ट फॉर्म असं धरायचं, ते नी म्हणजेच आणि. मग आता इथे बघा, इथे असं वाक्य आहे, लता गाते आणि माधुरी नाचते असं वाक्य आहे. मग आता इथे लता गाते हे एक वाक्य आहे, माधुरी नाचते हे दुसरं वाक्य आहे, आणीने जोडलेलं आहे. मग ते आणीने जोडलं की त्याला म्हणायचं समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. म्हणजे एकाच वेळी दोन गोष्टी होत आहेत, लता गाते आहे आणि माधुरी तिकडे नाचते आहे. मग एका वेळेस या दोन्ही क्रिया होत आहेत, समुच्चय होतो आहे. आणि त्यामुळे हे आणि हे जे आहे त्या आणीला म्हणायचं समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच वेळीच होतात त्याच्यामध्ये आणि, व, आणखी, शिवाय, नी. मग आता व समजा असं आपण वाक्य घेतलं की आजी पोळ्या लाटते आणि ताई भाजी करते. मग आजी पोळ्या लाटते व ताई भाजी करते. मग व हे जे आहे ते झालं तुमचं परत समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी, शिवाय, नी हे सुद्धा त्याच्यामध्ये येतात. की दिवाळीला आमच्याकडे आजी, आजोबा, मामा, शिवाय मामी आली, मामीही आली. म्हणजे शिवाय म्हणजे ते सगळे एकत्रित सगळेजण आले, लक्षात घ्या. आणि नी म्हणजे ते सुद्धा, तो आला आणि पटकन गेला, तो आला नी पटकन गेला. म्हणजे ते दोन्ही गोष्टी होत असतात, म्हणून त्याला म्हणायचं समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आणि यातली 2 वाक्य या प्रकारातल्या अव्ययाने जोडलेली असतील, आणि, व, शिवाय, आणखी, नी आणि, तर मग त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. लक्षात घ्या, यांनी जोडलेली असेल तर समुच्चय बोधक मधलं कुठलंही अव्यय. दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत विकल्प बोधक. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याचदा त्याची जी शीर्षक जी आहेत त्या शीर्षकामध्येच म्हणजे किंवा त्याचं जे उभयान्वयी अव्ययाचं जे जो प्रकार आहे त्या प्रकाराचं जे शीर्षक आहे त्याच्यातच त्याचा अर्थ दडलेला असतो. आता इथे बघा, आपण बघितलेलं विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. मग आता विकल्प दाखवणं, विकल्प याचा अर्थ होतो पर्याय दाखवणं. म्हणजे हे किंवा ते झालं तुमचं विकल्प. म्हणजे आता बघा इथे किंवा दिलेला आहे, इथे बघा, तू नोकरी कर किंवा व्यवसाय कर. मग आता पहिल्यात आणि याच्यामध्ये फरक काय आहे, इथे आयदर ऑर आहे, तू नोकरी कर किंवा व्यवसाय कर. इथे विकल्प आहे, ही गोष्ट कर किंवा ही गोष्ट कर, नोकरी कर किंवा व्यवसाय कर, किंवा वा येईल, तू परीक्षा दे वा शेती कर, तू स्पर्धात्मक परीक्षा दे वा शेती कर, म्हणजे किंवा. त्याच्यानंतर अथवा, की मला चहा हवा अथवा कॉफी हवी, किंवा अगर तुला नोकरीसाठी पुण्याला अगर साताऱ्याला जावे लागेल. मग इथे विकल्प असतात, हे किंवा ते, हे किंवा ते. आता जसं मगाशी मी एक वाक्य तुम्हाला सांगितलं की मी संध्याकाळी घरी असतो किंवा बागेत जातो, दोघांपैकी एक क्रिया होत असेल विकल्पबोध, मग त्याला म्हणायचं विकल्पबोधक. मग ते उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा असाही प्रश्न असतो. म्हणजे जे शब्दांच्या 8 जातींवर जे प्रश्न असतात ते, आणि त्याचबरोबर वाक्य प्रकार ओळखा असंही असतं. मग विकल्पबोधक असलं तरी सुद्धा ते संयुक्त वाक्य.
म्हणजे आता तू नोकरी कर किंवा व्यवसाय कर, हे पण संयुक्त वाक्य. लता गाते आणि माधुरी नाचते, हे सुद्धा संयुक्त वाक्य. म्हणजे ह्या इथल्या चारही प्रकारांमध्ये येणारी वाक्य जी आहे ती संयुक्त वाक्यच असतात. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे न्यूनत्व बोधक. न्यूनत्व, आता न्यूनत्व याचा अर्थ होतो कमतरता, न्यून असणं एखाद्यामध्ये, म्हणजे काहीतरी कमतरता असणं, कमीपणा असणं, त्याला न्यूनत्व बोधक म्हणतात. आता त्याच्यामध्ये पण, परंतु, परी, बाकी असं म्हटलेलं आहे. आता इथे बघा, पाऊस पडला पण तळी भरली नाहीत. हं? पाऊस पडला पण तळी भरली नाहीत. मग इथे पाऊस पडतो आहे पण तळी भरत नाही आहेत. मग काहीतरी कमतरता राहिली. झाडाला खत घातले पण फुले आली नाहीत. म्हणजे इथे तुम्ही खत घालताय पण झाडाला, तुम्ही खत घातलं पण फुलंच येत नाहीयेत. त्यानंतर मी खूप अभ्यास केला परंतु उत्तीर्ण झालो नाही. म्हणजे एक क्रिया घडते दुसरी घडत नाही. म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये काहीतरी न्यूनत्व राहतं, कमतरता राहते, त्याला म्हणायचं न्यूनत्व बोधक. सिंपल आहे ते. ठीक आहे. की किंवा परी बाकी, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. म्हणजे न्यूनत्व राहिलं. मी मृत्यूनंतर सर्व संपतं पण तरी तो त्याने चांगलं काम केलेलं असेल तर तो कीर्ती रूपाने जिवंत राहतो. म्हणजे तो मृत्यूनंतरही जिवंत राहिला. मृत्यू म्हणजे या आपल्या पृथ्वी तलावावरचं अस्तित्व संपणं. पण त्याचं जर त्याने चांगल्या गोष्टी केलेल्या असतील तर त्याचं अस्तित्व संपत नाही. म्हणून इथे त्या परीमध्ये सुद्धा मरावे परी कीर्तिरूपी उरावे, याच्यामध्ये सुद्धा काय होतं आहे, न्यूनत्व बोधक आहे. त्यानंतर बाकी, माझा आवाज बसलाय, बाकी सर्व ठीक असं म्हटलेलं आहे. म्हणजे ठीक, आवाज बसलेला आहे, शरीरावर पूर्ण काहीतरी परिणाम व्हायला पाहिजे, तसं काही झालेलं नाहीये, बाकी सर्व ठीक असं म्हणतोय. म्हणजे न्यूनत्व. म्हणजे न्यूनत्व एक लक्षात ठेवा. दुसरं वाक्य जे आहे त्या दुसऱ्या वाक्यामध्ये काहीतरी कमतरता राहिलेली असते, कमीपणा राहिलेला असतो, त्याला म्हणायचं न्यूनत्व बोधक. आणि हे न्यूनत्व बोधक देखील तुमचं या संयुक्त वाक्य होतं. न्यूनत्व बोधक अव्ययाने जे जोडलेलं असतं ते सुद्धा संयुक्त वाक्य होतं. म्हणजे चारही प्रकार हे संयुक्त वाक्याचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. चौथ्या याच्याकडे आपण जाऊया, परिणाम बोधक. याच्यामध्ये म्हणून सबब यास्तव यासारखी उभयान्वयी अव्यय येतात. म्हणजे बघा, वेळेवर औषधोपचार झाला नाही म्हणून रोगी दगावला. आता इथे औषधोपचार वेळेवर झाला नाही त्याचा परिणाम काय आहे, तर तो रोगी काय झालेला तिथे दगावलेला आहे. औषधोपचार वेळेवरती झाला नाही, वेळेवर त्याला औषध मिळालं नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, हा त्याचा परिणाम. इथे लिटरली परिणाम सांगितला जातो. किंवा वाटेत मोटार नादुरुस्त झाली, सबब आम्हाला घरी परतावे लागले. म्हणजे मोटार नादुरुस्त झाली, मोटार खराब झाली, दुसरं काही वाहनच नाहीये पुढे जाण्याचं, मग त्यामुळे आम्हाला सबब परत घरी यावं लागलं. म्हणजे मोटार नादुरुस्त झालेल्याचा हा परिणाम. म्हणजे म्हणून याला म्हणायचं परिणाम बोधक. ठीक आहे. मग आता लक्षात ठेवा, समुच्चय, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम या चारही प्रकारातली वाक्य जी आहेत ती या उभयान्वयी अव्ययांनी ज्या जोडतात त्यांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात. आणि प्रधानत्व सूचकचे हे चार प्रकार, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक, असे त्याचे चार प्रकार आहेत. आणि या चारही प्रकारातली वाक्य म्हणजे तुमची संयुक्त वाक्य. पण ती वाक्य असायला पाहिजे, दोन वाक्य जोडली गेली पाहिजेत. फक्त दोन शब्द जोडले जाता कामा नये, हे जरा थोडी काळजी घेतली पाहिजे. तर इथे याची व्याख्याच अशी आहे संयुक्त वाक्याची, दोन वाक्ये जर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेलेली असतील तर त्यांना संयुक्त वाक्य असं म्हणतात. संयुक्त एकत्रित आलेली वाक्य. आणि ती कशी एकत्रित आलेली आहेत, तर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेलेली आहेत, असं आहे. आता हे चारही प्रकार जर लक्षात आलेले असतील तर मी दोन चार उदाहरणं विचारतो, त्याची मला जरा उत्तरं सांगा. परत एकदा इन शॉर्टमध्ये सांगतो. समुच्चय, दोन्ही गोष्टी होतात. विकल्प, एक गोष्ट होते दुसरी होत नाही, किंवा, वा, अथवा. न्यूनत्व बोधक म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये काहीतरी कमतरता राहते, न्यून राहते, न्यूनता म्हणजे कमतरता. आणि परिणाम बोधक मध्ये लिटरली दुसऱ्या वाक्यात पहिल्या गोष्टीचा झालेला परिणाम आपल्याला दिसतो, ते झालं तुमचं परिणाम बोधक. अशी ही दोन वाक्य आहेत. ठीक आहे. आता जरा तुम्ही मला ओळखून दाखवा की याचे जे प्रकार आहेत,
प्रधानत्व सूचकचे जे 4 प्रकार आहेत त्या 4 प्रकारात मी सांगितलेलं वाक्य कुठे बसतंय ते जरा मला जरा पटकन चॅटबॉक्समध्ये सांगितलं तर उत्तम. समजा तुम्हाला असं एक वाक्य दिलं की सचिनने शतक झळकावले परंतु भारताने सामना गमावला. सचिनने शतक झळकावले परंतु भारताने सामना गमावला. काय येईल सांगा? अगदी बरोबर, न्यूनत्व बोधक. म्हणजे सचिनने शतक जरी झळकावलं तरी भारताने सामना गमावला. दुसऱ्या याच्यामध्ये काहीतरी कमतरता राहिली, काहीतरी न्यूनत्व राहिलं, म्हणून ते झालं न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. आणि न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे संयुक्त वाक्य. आणि हे 4ही प्रकार त्याचं मुख्य ते प्रधानत्व सूचक, त्याचे हे 4 प्रकार. त्यामुळे हे झालं तुमचं संयुक्त वाक्य. न्यूनत्व बोधक मध्ये येत आहे उभयान्वयी अव्ययाचा प्रकार न्यूनत्व बोधक, आणि वाक्य प्रकार विचारला तर ते संयुक्त वाक्य होईल. ठीक आहे. आता समजा तुम्हाला असं एक वाक्य दिलं, ती खूप धावली म्हणून तिला धाप लागली. ती खूप धावली म्हणून तिला धाप लागली. धावल्याचा काय हा परिणाम आहे. त्यामुळे हे झालं तुमचं परिणाम बोधक, लक्षात घ्या. त्यानंतर समजा तुम्हाला असं एक वाक्य दिलं, की पदवी परीक्षेनंतर मी परदेशी जाईन किंवा भारतातच नोकरी करेन. हे विकल्प, परदेशी जाईन, फॉरेन कंट्रीमध्ये जाईन किंवा मी भारतामध्येच नोकरी करेन, हे झालं विकल्प बोधक. ठीक आहे. पाऊस पडतो आणि मोर नाचतो. समुच्चय बोधक, दोन्ही क्रिया एकत्रित होत आहेत. पाऊस पडतो आहे आणि तो मोरही नाचतो आहे. दोन्ही ज्या क्रिया आहेत त्या एकत्रित घडत आहेत, म्हणून ते समुच्चय बोधक. आणि 4ही प्रकारातली वाक्य, समुच्चय असेल, विकल्प असेल, न्यूनत्व असेल किंवा परिणाम असेल, ही 4ही प्रकारातली जी वाक्य आहेत, ही 4ही प्रकारातली वाक्य तुमची संयुक्त वाक्य होणार. ठीक आहे. एवढा भाग तुमचा क्लिअर झाला असेल. आता आपण पुढे जाऊया. आता परिणाम बोधक जे आहे ना, त्याच्यामध्ये येणारी जी अव्यय आहेत, उभयान्वयी अव्यय जी आहेत ती म्हणून, बघा, म्हणून, सबब, यास्तव आणि याकरिता ही अव्यय येतात. आता इथे एक गंमत अशी आहे, हीच अव्यय, ही जी 4 आहेत तीच अव्यय आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत त्याच्यामध्ये देखील येतात. मग फरक कसा ओळखायचा बघा. आता आपण पुढच्या प्रकारांकडे जाऊया. हे झालं तुमचं आधी प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार. आता आपण पुढच्या प्रकारांकडे जातो आहोत. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. या गौणत्व सूचकचे 4 प्रकार आहेत. परत इथे गौणत्व सूचकचे 4 प्रकार आहेत. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय, आणि त्याला त्या अव्ययानी, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययानी जी वाक्य जोडली जातात त्या वाक्यांना म्हणायचं मिश्र वाक्य. ती वाक्य मिश्र वाक्य. आता गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ही 4 आहेत. उद्देशबोधक, कारणबोधक, स्वरूपबोधक आणि संकेतबोधक. आता इथे बघा, नोकरी मिळावी म्हणून त्याने अर्ज केला. नोकरी मिळावी म्हणून त्याने अर्ज केला. मग आता नोकरी मिळावी म्हणून त्याने अर्ज केला. मग आता इथे काय आहे? आता इथे गंमत बघा काय आहे. याच्यामध्ये कधी कधी घोळ होण्याचा संभव असतो. आता हे गौणत्व सूचक आणि परिणाम बोधक, मी आता तुम्हाला सांगितलं त्याची ही जी आहेत दोघांमध्ये येणारी जी अव्यय आहेत ती सारखी आहेत. मग गंमत काय होते की याच्यामध्ये परिणाम बोधक मध्ये जी उभयान्वयी अव्यय आलेले आहेत बघा, म्हणून, सबब, यास्तव, याकरिता, इथे सुद्धा म्हणून, सबब, यास्तव, याकरिता हीच आलेली आहेत. पण आता दोघांमध्ये फरक काय? हे परिणाम बोधक आणि हे आहे उद्देशबोधक. उद्देशबोधक असेल तर ते मिश्र वाक्य होतं, आणि मगाशी आपण पाहिलं परिणाम बोधक असेल तर ते तुमचं संयुक्त वाक्य होतं. तर आता इथे काय आहे बघा, नोकरी मिळावी म्हणून त्याने अर्ज केला. मग आता इथे हा काय आहे? उद्देश आहे. नोकरी अर्ज करण्याचा उद्देश काय? तर नोकरी मिळावी. मग इथे जर ती क्रिया कुठल्या तरी उद्देशाने, कुठल्या तरी हेतूने घडली असेल तर मग त्याला उद्देशबोधक असं म्हणायचं. त्याला उद्देशबोधक असं म्हणायचं. कुठल्या तरी हेतूने ती क्रिया घडलेली आहे. मग आता कुठल्या तरी हेतूने क्रिया घडलेली असल्यामुळे इथे नोकरी मिळावी म्हणून त्याने अर्ज केला. मग ते उद्देशबोधक होतं, आणि उद्देशबोधक
ची उभयान्वयी अव्ययाची जी वाक्य असतात ती मिश्र वाक्य असतात. आता इथे बघा औषधोपचार वेळेवर झाला नाही म्हणून रोगी दगावला. आता इथेही म्हणून आलेला आहे आणि इथेही म्हणून आलेला आहे. पण इथे काय आहे, औषधोपचार त्याच्यावर झाला नाही, त्याला वेळेवर औषधं मिळाली नाही, तो त्याचा परिणाम आहे. मग ते परिणाम झाल्यामुळे ते परिणाम बोधक. आणि इथे तो हा परिणाम नाहीये. तर इथे त्याने अर्ज करण्याचा काहीतरी उद्देश आहे. उगाच काही वेळ जात नाही म्हणून अर्ज केला नाही त्याने. तर नोकरी मिळावी हा त्याचा उद्देश आहे. म्हणून इथे हे जे आहे हे उद्देशबोधक होईल. याच्यामध्ये कुठल्या तरी हेतूने, मगाशी जसं मी म्हटलं तसं हेतूने क्रिया घडलेली असते. हा दोघांमध्ये फरक आहे. आता समजा मी अशी 2 वाक्य लिहिली, तर त्याच्यामध्ये मला सांगा, मी असं एक वाक्य लिहिलं, सल्ला हवा म्हणून मी तुमच्याकडे आलो. असं वाक्य आहे. कडे आलो असं एक वाक्य आहे. त्याच्यानंतर मग असं एक वाक्य लिहिलं मी, कर्करोग बळावला म्हणून त्याचे अवयव काढावे लागले. आता इथे बघा, हे जे पहिलं वाक्य जे आहे ते पहिलं वाक्यामध्ये पण म्हणून आहे आणि याच्यामध्ये सुद्धा म्हणून आहे. एक वाक्य मी लिहिलं, हे दुसरं. पहिलं वाक्य कुठल्या प्रकारात येईल सांगा जरा, टेक्स्ट करा. सल्ला हवा म्हणून मी तुमच्याकडे आलो, म्हणजे ते उद्देश आहे. तुमच्याकडे येण्याचा मला काहीतरी सल्ला हवा आहे, मार्गदर्शन हवं आहे, म्हणजे कुठल्या तरी उद्देशाने आलेलो आहे. मग हे उद्देशदर्शक होईल. आणि मग उद्देशदर्शक असेल तर ते मिश्र वाक्य. दुसरं वाक्य बघा, कर्करोग बळावला म्हणून त्याचे अवयव काढावे लागले. म्हणजे कर्करोग बळावल्याचा हा काय आहे, दुसरं वाक्य परिणाम आहे. परिणाम आहे. मग त्यामुळे परिणाम असल्यामुळे हे जे वाक्य आहे ते वरच्या प्रकारात जाईल, म्हणजे ते संयुक्त वाक्य होणार. सिंपल, लक्षात घ्या. ठीक आहे. असं याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. कन्फ्यूज मुलं का होतात याच्यामध्ये, कारण हे तुमचे त्याच्यामधली जी अव्यय जी आहेत ना, ती अव्यय सारखी असतात. पण फरक लक्षात ठेवायचा, परिणाम जर होत असेल त्या गोष्टीचा, तर मग त्याला म्हणायचं तुमचं संयुक्त वाक्य, परिणामबोधक. आणि कुठल्या तरी उद्देशाने क्रिया जर घडली असेल तर मग त्याला म्हणायचं तुमचं वाक्य प्रकार जो आहे ते मिश्र वाक्य होतं. समजा असं एक वाक्य तुम्हाला दिलं, अढळ पद मिळावे म्हणून ध्रुव बाळाने तपश्चर्या केली. अढळ पद मिळावे म्हणून ध्रुव बाळाने तपश्चर्या केली. काय येईल सांगा मला? मग इथे उद्देश आहे, काहीतरी उद्देशाने ती क्रिया घडलेली आहे, म्हणून ते होईल तुमचं मिश्र वाक्य. सिंपल. आता असं समजा वाक्य घेतलं की नवरा मुलगा वेडसर होता म्हणून तिचे लग्न मोडले. हे काय होईल? हा परिणाम. हा परिणाम, मुलगाच वेडसर होता म्हणून त्याचा परिणाम झाला की लग्न मोडलं त्याचं. मुलाच्या डोक्यावर परिणाम झालेला होता, परिणाम बोधक. ठीक आहे. आणि परिणाम बोधक म्हणजे संयुक्त वाक्य. तर इथे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. लक्षात ठेवा, परिणाम मध्ये जरी परिणाम बोधक मध्ये सुद्धा तीच अव्यय येतात आणि इथे सुद्धा तीच अव्ययी येतात. लक्षात ठेवा. की किंवा असं एक विधान दिलं, मुलीला चांगले स्थळ मिळावे म्हणून त्यांनी जाहिरात दिली. मग हे काय होईल? पहिल्यांदा कोणीतरी दाखवला वेडसर मुलगा होता, माझा चांगलं मुलगा मिळावा म्हणून, मुलीला चांगले स्थळ मिळावे म्हणून त्यांनी जाहिरात दिली. मग इथे काय उद्देश आहे ना, मग उद्देश असल्यामुळे ते वाक्य कसं होईल? मिश्र वाक्य. ठीक आहे. तर या दोघांमधला फरक लक्षात घ्या, परिणाम आणि हे तुमचा जो उद्देश आहे. कारण परिणामबोधकची जी वाक्य असतात ती तुमची संयुक्त वाक्यामध्ये जातात आणि उद्देशबोधकची वाक्य जी आहेत ती मिश्र वाक्यामध्ये जातात. त्यामुळे दोघांमधला फरक लक्षात घ्यायचा आहे. आता इथे आपण ही गौणत्व सूचकचे 4ही प्रकार जरा आता आपण पाहूया. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे हे 4 प्रकार आहेत. या 4ही प्रकारांबद्दल आपण जरा अधिक माहिती जरा आपण घेऊया. ठीक आहे. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि त्याचे हे 4 प्रकार. तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये एक मुख्य वाक्य असतं आणि दुसरं जे असतं ते गौण वाक्य असतं. एक प्रधान वाक्य असतं आणि दुसरं गौण. ते प्रधान कसं ओळखायचं आणि गौण कसं ओळखायचं ते मी पुढे सांगतोय तुम्हाला. आता हे लक्षात ठेवा, गौणत्व सूचक
उभयान्वयी अव्यय कशाला म्हणतात, तर त्याच्यामध्ये एक प्रधान वाक्य, एक मुख्य वाक्य आणि दुसरं त्याच्यावरती अवलंबून असणारं वाक्य गौण वाक्य असतं. म्हणून त्याला म्हणायचं गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. तर आता गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय त्याच्यामध्ये बसणारी ही सगळी वाक्य जी आहेत ती सगळी वाक्य मिश्र वाक्यामध्ये जातात. इथे येणारी वाक्य ती मिश्र वाक्य असतील. त्यातला पहिला प्रकार आता आपण पाहिला उद्देशबोधक. उद्देशबोधक, ठीक आहे, की कुठल्या तरी उद्देशाने ती क्रिया घडलेली असते. हा, तर समजा असं एक आपण वाक्य घेतलं की चांगले गुण मिळावेत म्हणून त्याने क्लासला जायला सुरुवात केली. माझा इथे उद्देश आहे चांगले गुण मिळावेत म्हणून त्याने क्लास जॉईन केला. इथे उद्देश आहे. हा पहिला प्रकार. हा तुमच्या लक्षात आलेला आहे. आता दुसरा बघा कारणबोधक. कारणबोधक मध्ये लिटरली कारण हा शब्द येतो. कारण सांगितलेलं असतं. याच्यामध्ये 3 अव्यय येतात मुख्यत्वे. कारण, कारण की आणि का की. का की याचा अर्थ होतो कारण की. हे काकी म्हणजेच कारण की. आता इथे बघा मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे. कळलं ना, इथे कारण सांगितलेलं आहे. त्या कुठल्याही गोष्टीचं कारण सांगितलेलं असेल तर त्याला म्हणायचं कारणबोधक उभयान्वयी अव्यय. आणि कारणबोधक उभयान्वयी अव्यय हे सुद्धा गौणाचं सूचकचाच प्रकार. आणि ते वाक्य जे आहे ते मिश्र वाक्य होईल. मिश्र वाक्य, ठीक आहे. त्याने स्वेटर घातले, अंगात स्वेटर घातले कारण त्याला हुडहुडी भरली होती. मग सरळ कारण सांगितलं जातं. कोणतंही ते कारण असतं त्याच्यामध्ये. मग ते कारण सांगितलं की कारणबोधक किंवा आम्हाला रिलायबल अकॅडमी सारखाच क्लास हवा आहे कारण की तेथे चांगले शिकवले जाते. म्हणजे लिटरली कारण तिथे दिलेलं असतं. किंवा आम्हाला हेच घर हवे आहे का की म्हणजेच कारण की ते हवेशीर आहे. म्हणजे लिटरली कारण सांगितलं की ते झालं तुमचं कारणबोधक. आणि अव्ययाचा प्रकार म्हटला तर ते होईल मिश्र वाक्य, सिंपल, ठीक आहे. आता पुढचं बघा. पुढचा जो प्रकार आहे स्वरूपबोधक. आता स्वरूपबोधक म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचं स्वरूप, स्पष्टीकरण दुसऱ्या भागात दिलेलं असतं. तर इथे बघा 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपयाचं जे स्वरूप आहे हे इथे स्पष्ट केलेलं आहे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे असं सांगितलेलं आहे. आंबा म्हणजे फळांचा राजा, गुलाब म्हणजे फुलांचा राजा, किंवा इंद्र म्हणजे देवांचा राजा. कळलं, इथे दुसऱ्या भागामध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं असतं. न्यूटन म्हणून एक शास्त्रज्ञ होऊन गेला. आशा भोसले म्हणून एक महान गायिका आहे. मग पहिल्या भागामध्ये पहिला जो भाग दिलेला आहे त्याचं स्पष्टीकरण दुसऱ्या भागामध्ये दिलेलं असतं. म्हणजे स्वरूप स्पष्ट केलेलं असतं. म्हणजे म्हणून ही वाक्य येतात. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं की प्रकाश आमटे म्हणून एक मोठे समाज सुधारक आहेत. मग प्रकाश आमटेंचं इथे स्पष्टीकरण सांगितलं. आणि कीची वाक्य येतात. म्हणजे म्हणून आणि की म्हणजे म्हटलेली वाक्य असतात. म्हणजे डायरेक्ट स्पीच मधली वाक्य की गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. मग आता गुरुजी काय म्हणाले त्याचं स्पष्टीकरण आहे. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. दुसऱ्या भागामध्ये गुरुजी म्हणाले काय म्हणाले त्याचं स्पष्टीकरण. जे म्हटलेलं जे वाक्य आहे ते दुसऱ्या भागामध्ये दिलेलं असतं. मग त्याला म्हणायचं दुसऱ्या भागात दिलेलं वाक्य ते झालं स्वरूपबोधक. म्हणजे पहिल्या भागाचं स्वरूप दुसऱ्या भागामध्ये स्पष्ट केलेलं असतं. याच्यामध्ये म्हटलेली वाक्य येतात. म्हणजे आता लोकमान्य टिळक म्हणाले होते की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तर ते लोकमान्य टिळक म्हणाले होते की काय म्हणाले होते त्याचं दुसऱ्या भागामध्ये दिलेलं स्पष्टीकरण हे झालं तुमचं स्वरूपबोधक, सिंपल, ठीक आहे. आता चौथा जो भाग आहे संकेतबोधक, हे आपण आख्यातार्थ पाहिले बघा. तर त्या आख्यातार्थामध्ये संकेतार्थ पाहिला होता. मला कोणी सांगू शकेल संकेतार्थ कशाला म्हणतात? आख्यातार्थ जे आहेत ते आख्यातार्थाचे 4 प्रकार आपण पाहिलेले होते. आठवत आहे? स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. आठवत आहे संकेतार्थ कोणाला? संकेतार्थ म्हणजे काय? संकेतार्थ म्हणजे अट असते. जर अमुक झाले तर तमुक होईल.
जर पाऊस पडला तर तळी भरतील. हं. जर सर्व स्त्रिया शिकल्या तर भारताची प्रगती होईल. हं. जर लोकांमध्ये जागृती झाली तर प्रदूषण नाहीसे होईल. एकावर दुसरी गोष्ट काय असते, अवलंबून असते. कळलं ना? जर त्याला नोकरी मिळाली तर त्याची गरिबी दूर होईल. अट आहे, अट आहे. त्याला म्हणतात संकेतार्थ. हा, मग तिथे सुद्धा संकेतार्थ आपण पाहिलेला होता आख्यातार्थामध्ये. तर आता इथे जी संकेतार्थी वाक्य जी असतात ना, तर ती संकेतार्थी वाक्य जी आहेत, ती संकेतबोधक, ती वाक्य याच्या चौथ्या प्रकारामध्ये येतात. जर अभ्यास केला तर पास व्हाल. आता तुम्ही एवढा आटापिटा करून क्लास अटेंड करता, आणि किंवा अभ्यास करता, घरी स्वयं अध्ययन करता, तर तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे. आणि जर केलीत, जर तुम्ही अभ्यास केला तरच तुम्ही उत्तीर्ण होणार आहात. म्हणजे इथे अट आहे ना, अभ्यास केला तर तुम्ही पास होणार. म्हणजे जर अभ्यास केला तर पास व्हाल. किंवा जेव्हा ढग जमतात, काळे ढग जमतात तेव्हा पाऊस पडतो. कळलं? तर जर, तर, जेव्हा, तेव्हा, ज्यावेळी, त्यावेळी. ज्यावेळी गुरुजी वर्गात आले त्यावेळी विद्यार्थी शांत झाले. मग अशा प्रकारे एकावर अवलंबून असणारं दुसरं वाक्य अट असेल तर त्याच्यावर ते तसं झालं तर तसं होईल, अमुक झालं तर तमुक होईल. कळलं ना? असं असेल तेव्हा त्याला म्हणायचं संकेतबोधक. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असं आहे. ठीक आहे. जर मला पैसे मिळाले तर मी वृद्धाश्रमाला दान देईन. आता माझ्याकडे पैसे नाही तर दान कुठून देणार, ही अट आहे. अमुक झालं तर तमुक होईल, तो झाला संकेतार्थ. आणि ही चारही प्रकारातली जी वाक्य आहेत, ती चारही प्रकारातली वाक्य ही मिश्र वाक्य होणार. आलं लक्षात? सिंपल आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला 4 वाक्य सांगतो आणि त्या वाक्यामध्ये कुठल्या प्रकारातलं उभयान्वयी अव्यय आहे ते जरा मला तुम्ही सांगायचं आहे. 4 मी तुम्हाला प्रकार सांगतो, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारातलं उभयान्वयी अव्यय आहे ते तुम्ही मला सांगायचं. लहान मुलांना मारणे म्हणजे देवाच्या दृष्टीने पाप होय. हे परीक्षेला 2-3 वेळा विचारलेलं आहे. PSIच्या परीक्षेला सुद्धा विचारलेलं आहे. लहान मुलांना मारणे म्हणजे देवाच्या दृष्टीने पाप आहे. बघा इथे कुठे येत आहे, स्वरूपबोधक. व्हेरी गुड. हा, आता लहान मुलांना मारणं, मुलं ही देवाघरची फुलं असतात असं म्हणतात ना, तर त्या निष्पाप मुलांना मारणं म्हणजे देवाच्या दृष्टिकोनात ते पाप आहे, पापच आहे ते. पण त्याचं ते स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणून ते काय, त्याला काय म्हणायचं, स्वरूपबोधक. त्याला म्हणायचं स्वरूपबोधक. ठीक आहे. आता तो दान देऊ शकला नाही कारण कफल्लक झाला होता. सिंपल. तो दान देऊ शकला नाही कारण कफल्लक झाला होता. कारण आलं ते कारणबोधक. ठीक आहे. कारणबोधक. हे 4 प्रकार लक्षात ठेवा. ते मिश्र वाक्याचे ते 4ही प्रकार असतात. ठीक आहे. आता पुढे बघा. खूप पैसे मिळावेत, खूप पैसे मिळावेत याकरिता तो रात्रपाळीत देखील काम करतो. हे काय होईल? हा आहे उद्देशबोधक. पैसे जास्त मिळावेत, गरिबी दूर व्हावी, किंवा आणखी काही, तो चाळीत राहत असेल, चाळीचा फ्लॅट घेता यावा, यासाठी तो रात्रपाळीत देखील काम करतो आहे. हे झालं तुमचं उद्देशबोधक. हे झालं तुमचं उद्देशबोधक. ठीक आहे. त्यानंतर जर मला सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन, हे आहे तुमचं संकेतबोधक. व्हेरी गुड. मग आता ही 4ही प्रकारातले जे वाक्य आहेत, ही 4ही प्रकारातली वाक्य गौणत्व सूचक मध्ये येतात. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय त्यांनी जोडलेली जी, या अव्ययानी जोडलेली जी वाक्य असतात त्या वाक्यांना म्हणायचं मिश्र वाक्य. पहिले जे आपण 4 प्रकार पाहिले, त्या 4 प्रकारांनी जोडलेली जी वाक्य असतात ती संयुक्त वाक्य. पुन्हा एकदा झरझर नजर फिरवूया आपण. इथे बघा, समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक याची जी वाक्य आहेत ती संयुक्त वाक्य असतात. आणि इथे गौणत्व सूचक मध्ये उद्देशबोधक, कारणबोधक, स्वरूपबोधक आणि संकेतबोधक यांनी जोडलेली जी वाक्य असतात ती वाक्य असतात तुमची मिश्र वाक्य. ठीक आहे.